भाग 2 हृदयस्पर्श कथा. तिसऱ्या दिवशी मैत्रीण सकाळी घरी आली आणि म्हणाली, मला डाळिंब तोडायला टोळीमध्ये जायचे आहे, तू येणार का? शांता म्हणाली, आईला विचारते. शांताने आईला विचारलं, मी जाऊ का डाळिंब तोडायला माझ्या मैत्रिणीसोबत? आई म्हटली की जा, तेवढेच आपल्याला खर्चायला पैसे येतील. ठीक आहे. शांता सकाळी सर्व काम आवरून कामाला जाण्यासाठी निघाली. तिच्या जवळील काही बायका आणि शांताची मैत्रीण असे कामाला निघाल्या. शांताने विचारले बायकांना, आपण कुठे चाललो आहोत कामाला? त्या म्हटल्या की प्रशांतच्या शेतात चाललो आहोत डाळिंब तोडायला. पण शांताला त्याचं नाव माहीत नव्हतं. त्या मुलाचं नाव प्रशांत आहे म्हणून. गप्पा मारता मारता सगळ्या प्रशांतच्या शेतात पोहोचल्या आणि सगळ्या आपापल्या ओळीमध्ये जाऊन डाळिंब तोडायला सुरुवात केली. तेवढ्यात प्रशांत समोरून आला. मी त्याला पाहून चकित झाले होते. माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला, हा इकडे कसा काय आला असावा? मी हळूच तिच्या मैत्रिणीकडे गेले आणि तिने विचारलं, हा मुलगा इथं कसं काय आला आहे? अगं वेड्या, आपण त्याच्या शेतात डाळिंब तोडायला आलो आहोत. हे ऐकल्यावर तिला विश्वासच बसला नाही. आपण त्याच्या शेतात आलो आहोत म्हणून. मी परत माझ्या ओळीत डाळिंब तोडायला गेले. मी डाळिंब तोडायला सुरुवात केली होती तेवढ्यात तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, डोक्यावर ओढणी घे, ऊन लागतंय. मी फक्त मान हलवली असं म्हणून निघून गेला. मला असं वाटलं की तो आता गेला, तो परत नाही येणार. पण तो माझ्या ओळीत पुढे जाऊन बसला होता. तिथून तो झाडाच्या आडोशाला बसून मला एकटक पाहत होता. मी डाळिंब तोडत असताना माझी सहज नजर गेली तर तो तिथे बसून माझ्याकडे एकटक पाहत होता. आमच्या दोघांची नजरेवर नजर झाली होती. तो माझ्याकडे पाहून हसला. मग मी पण गालातली गालात हसले. नंतर 2 वाजले. सर्व बायका जेवण करण्यासाठी झाडाखाली जाऊ लागल्या. मग मी पण गेले. आम्ही सगळे जेवायला बसलोच होतो. तेवढ्यात प्रशांत आम्हाला पाणी घेऊन आला. त्यातली एक बाई त्याला म्हणाली, प्रशांत चल जेवण करायला. तो म्हटला, तुम्ही करा जेवण, मला उपवास आहे. बाई त्याला म्हटली, बायको चांगली मिळावी म्हणून तर उपवास नाही करत तू? असं म्हटल्यावर तो लाजला आणि त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हो त्यामुळेच उपवास केलाय. त्यानंतर पाणी संपले होते आणि सगळ्या बायका म्हणाल्या, शांता प्रशांतसोबत जाऊन आपल्याला प्यायला पाणी घेऊन ये. आणि मग आम्ही दोघे पाणी आणण्यासाठी जात होतो तेव्हा तो मला म्हणाला, शांता मला तू खूप आवडते, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. शांता म्हणाली, पण मला घरी विचारावं लागेल, आम्ही गरीब आहोत, आमची एवढी परिस्थिती नाही. तो म्हणाला, काय हरकत नाही, मला फक्त तू आवडते आहे. तुमच्या परिस्थितीचं मला काय करायचं आहे? मग मी त्याला म्हटले, घरी येऊन माझ्या बाबांसोबत बोलून तर पहा. ते म्हटले, तर आपण लग्न करू. त्यानंतर मी पाणी घेऊन आले. बायकांनी सर्वांनी पाणी पिले आणि कामाला सुरुवात केली. काम आवरल्यावर सर्व घरी जायला निघाल्या. मी घरी पोहोचले पर्यंत प्रशांत घरी आला. बाबांसोबत गप्पा मारता मारता त्याने सहज बाबांना विचारलं, मला तुमच्या शांता खूप आवडते आहे, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. बाबा म्हटले, तुम्ही श्रीमंत आहात, आमच्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही. प्रशांत म्हटलं, बाबा मला तुमचं काहीच नको, मला तुमची मुलगी शांता बायको म्हणून हवी आहे. बाबा पण खुश झाले. तिथून पुढे प्रशांतचे आई वडील घरी आले आणि आमची लग्न ठरले आणि लग्न झाले. आमचा सुखाचा संसार चालू आहे. ही कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.